महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वाशिम परिसरातील खून प्रकरणाचा 48 तासात छडा, 2 आरोपी अटकेत। वाशिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहागाव परिसरातील शेतामध्ये कुजलेल्या अवस्थेत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती। मृतदेहाचे हातपाय बांधलेले असून डोके, हात, पाय व शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळल्या होत्या। या प्रकरणाची वाशिम पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 206/2026 भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1) व 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गिते यांनी विशेष पथक तयार करून तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज तपासणी तसेच बेपत्ता व्यक्तीची माहिती पडताळण्याचे काम हाती घेतले होते। तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख शमशाद अली वारिस अली, राहणार मुंब्रा, ठाणे अशी पटली। तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सय्यद हसन सय्यद महबूब बादशाह, राहणार मुंब्रा, ठाणे व समीर अब्दुल करीम कल्याणकर, राहणार माहीम, मुंबई यांना ताब्यात घेऊन चौकशी केली। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून मयत शमशाद अली याने आरोपी सय्यद हसन यास काही रक्कम उसने दिली होती। सदर रकमेची परतफेड करण्यासाठी वारंवार तगादा लावला जात असल्याचे आरोपींच्या मनात राग धरून निर्माण झाला। त्यातूनच आरोपींनी शमशाद अली याला दहागाव परिसरात बोलून घेतले होते। तेथे त्याचे हातपाय बांधून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतात टाकून देण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासाच्या आत गुन्ह्याचा छडा लावून दोन्ही आरोपींना अटक केली। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गिते तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडले आहे। पुढील तपास वाशिम पोलीस ठाणे करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।